नमस्कार सर्वांना. आज मी तुम्हाला थोडक्यातच माहिती देणार आहे, पण ती सर्वांनी मी माझी वैयक्तिक माहिती तुम्हाला सर्वांना सांगणार आहे. ती तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे एवढी मी नम्र विनंती. सर्व मुलांचे स्वप्न असतात. तुमच्या सर्वांचे स्वप्न आहे? किती मोठे आहेत स्वप्न तुमचे? भरपूर आहेत. सर्वांनी आताच ठरवलं ना तुम्हाला फ्युचर मध्ये काय बनायचंय? ओके, आजचा सुविचार काय लिहिलेला आहे आपल्या बोर्डवरती? बरोबर आहे ना हे? ओके, मी स्वतः कोण आहे त्याचा इंट्रोड्यूस करून देते. माझं नाव कोमल तेजस सावंत. मी MBBS झालेले आहे. मग MBBS करता करता मला काही कारणास्तव ते ड्रॉप आउट करायला लागेल. MBBS म्हणजे काय माहितीये सर्वांना? MBBS म्हणजे डॉक्टर असतं. डॉक्टर माहितीये? इथे डॉक्टर कोणाला व्हायचंय? कोणाचं स्वप्न आहे डॉक्टर व्हायचंय? मला हात वरती करू शकता? कोण आहे का? नाहीये. बाकीचे पण स्वप्न असतील. कुणाला IAS व्हायचं असेल, IPS व्हायचं असेल, ओके, डॉक्टर व्हायचं असेल, उभं राहा. तुला डॉक्टर व्हायचंय? हो का? कुणाच्या स्वप्नावरती हसायचं नाही. प्रत्येकाने काही ना काहीतरी ठरवलंय आपल्या आयुष्यामध्ये, बरोबर? सगळ्यांचे आहेत ना स्वप्न काहीतरी? ओके, ठीक आहे. जर स्वप्न पूर्ण करायचे असेल तर तुम्हाला आता काय करणं गरजेचं आहे? बरोबर. अभ्यास कसा करायला लागतो? मनापासून. आणि सगळ्यात जास्त म्हणजे तुम्हाला जे स्वप्न पूर्ण करायचं आहे त्याचं तुम्ही सिलेक्शन करणं आता गरजेचं आहे. बरोबर आहे ना? आता तुम्ही कितीला आहे? 9वी, 10वी आणि 8वी. बरोबर. तिथून तुमचा बेस चालू होतो तुमच्या खऱ्या आयुष्याचा. जे तुम्हाला साध्य करायचं आहे आयुष्यामध्ये त्याचा बेस तुम्हाला आता अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि जे काही व्हायचं असेल ते तुम्हाला 9वी, 10वी, 11वी, 12वी ह्याच वर्षांमध्ये डिसाईड करायचं आहे की तुम्हाला आयुष्यामध्ये नक्की काय व्हायचं आहे. जर तुम्ही आत्ताच हे डिसिजन घेतलं तर तुमचं व्यवस्थित करिअर सेट होतं. जर तुमचे डिसिजन घ्यायला जर तुम्ही चुकलात तर पूर्ण आयुष्य चुकतं. बरोबर का? मग तुम्ही तयार आहात ना डिसिजन घ्यायला आता? ओके. घरी गेल्यानंतर काय करायचं? आपले स्वप्न काय आहेत ते एका पेजवरती लिहून घ्यायचं. बरोबर? घेताल ना सगळेजण स्वप्न? ओके. उद्या शाळेत आल्यानंतर हे सर आहेत तुमचे, बरोबर ना? त्यांना येऊन दाखवायचं की बाबा माझं हे स्वप्न आहे आणि मी ह्याच्यासाठी काय करू. बरोबर? त्याच्यासाठी धडपड करताल ना तुम्ही आता? त्याच्यासाठी अभ्यास पण करताल ना? ओके, ठीक आहे. आता पुढचं मी अजून सांगते तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्हाला आता स्मार्ट वर्क करणं गरजेचं आहे. स्मार्ट वर्क म्हणजे काय असतं? स्मार्ट वर्क म्हणजे काय असतं माहितीये का कुणाला? अभ्यासामध्ये काय करायचं? थोडीशी जिद्द दाखवायची. जिद्द कशासाठी? बाबा मला हे व्हायचं आहे तर मी ह्याच्यासाठी काय करू शकतो. आणि तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे. आता मला डॉक्टर मध्ये इंटरेस्ट आहे तर डॉक्टर जर व्हायचं असेल तर मला कोणता सब्जेक्ट सगळ्यात जास्त महत्वाचा आहे? सायन्स. बरोबर ना? मला सायन्स पूर्ण बेस इम्पॉर्टंट आहे. मला क्लिअर करणं गरजेचं आहे सायन्सचा कन्सेप्ट. बरोबर ना? मग जे तुम्हाला ध्येय गाठायचं आहे त्याचा अभ्यास तुम्ही आतापासून चालू केला पाहिजे. बरोबर आहे ना? आतापासून करताल ना तसं? ओके, ठीक आहे. तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. एवढंच मला सांगणं आहे.